Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रंग आमचा. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक. वाघोली पोलिसांची कारवाई. वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचं केलं होतं वक्तव्य. तर पुणे पोलिसांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी. लवांडेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंची काल बैठक. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाहीये. राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्यच नाहीये. उमेश पाटील यांनी शिरसाटांचा दावा फेटाळला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा. राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला. सूत्रांची माहिती. भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. काही जागांसाठी अदलाबदल होण्याचाही अंदाज. विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्री निवासस्थानी बैठक होणार. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार. रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. पुराव्यांअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली. कथित चिथावणी दिल्याचा राज ठाकरेंवर होता आरोप. मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर. माधुरी मिसाळ यांच्याकडून पोस्ट. चारधाम यात्रेचा व्हिडिओ पोस्ट. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही यात्रेवर गेल्यानं सोशल मीडियावर सडकून टीका. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीमध्ये इंधन तुटवडा. कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावरती लांबच लांब रांगा. जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पंपावरच मुक्काम. पेट्रोल पंप चालकांकडे शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था. पेट्रोल पंपावरील पंक्तीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल. नाशिकच्या मुळे गावातील महिलांचा पाण्यासाठी अलगार. दूषित पाण्यासह रिकामी हंडे घेऊन महिलांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ही मागणी. विदर्भाला आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. अकोला, अमरावती, वर्ध्याला रेड अलर्ट. तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी. वर्ध्यामध्ये काल 47.1 अंश तापमानाची नोंद. वांद्र्यातील गरीबनगर परिसरात अतिक्रमणावरती सलग 3ऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई. रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नीट परीक्षेच्या 1 दिवस आधीच मोठेगावकरने विद्यार्थ्यांना पेपर दिला. विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा मोठेगावकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मोठेगावकर विद्यार्थ्यांच्या पालकांशी लाखोंची डील करायचा. पैशांनुसार मोठेगावकरकडून नोट्स आणि कोचिंग. सूत्रांची माहिती. बदनामीच्या भीतीने पालक समोर येत नसल्याचंही समोर. कांदा उत्पादक शेतकरी आता तिहेरी संकटात. आखाती देशांमधील युद्धामुळे कांदे निर्यात ठप्प. व्यापारी असोसिएशन सोमवारपासून लिलावात सहभागी होणार नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी. नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी. अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद. जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1000ची तर चांदीच्या दरामध्ये 2000ची वाढ. जीएसटी सह सोन्याचे दर 1,62,225 रुपयांवर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.